नमस्कार. आजचा विषय सगळे जिथे धावत आहेत, तिथे धावणं खरंच शहाणपणाचं असतं का? सर, सगळे डिजिटल होत आहेत. मग आपणही व्हायला नको का? समोर बसलेला उद्योगपती शांतपणे हसला आणि म्हणाला, जर सगळे एकाच दिशेने धावत असतील, तर कदाचित तिथे उशीर झालेला असतो. त्याने एका वाक्यात खोलीत शांतता पसरली. कारण हा प्रश्न फक्त जिमचा नव्हता, तो प्रत्येक व्यवसायाचा होता. जेव्हा बाजार बदलतो, बहुतेक व्यवसाय घाबरतात आणि घाबरलेला माणूस विचार करत नाही. तो नक्कल करतो. कोणीतरी ॲप काढतो, आपणही ॲप काढतो. कोणीतरी ट्रेंड पकडतो, आपणही त्याच्या मागे धावतो. पण इथेच सर्वात मोठी चूक घडते. कारण ग्राहक नेहमी नवीन गोष्टी विकत घेत नाहीत. तो त्याच्यासाठी महत्वाची गोष्ट विकत घेतो. कोविड नंतर जग डिजिटल झालं. ऑनलाईन फिटनेस वाढला, व्हर्च्युअल कोचिंग वाढलं आणि प्रत्येक जण एकच सांगू लागला, भविष्य डिजिटल आहे. पण एक प्रश्न कोणी विचारला नाही. जर सगळे डिजिटल होत असतील, तर वेगळं कोण राहणार? खरं तर यशाचं रहस्य ट्रेंड मधलं नसतं, ते वेगळेपणात असतं. एक तरुण जिम मालकाने त्याच्या गुरूंना फोन केला. सर, माझे सदस्य कमी होत आहेत. का? लोक घरी वर्कआउट करतायत. मग तू काय करणार? ॲप बनवणार. गुरूंनी विचारलं, आणि मग? मग मी त्यांच्यासारखा होईन. कोणासारखा? मोठ्या फिटनेस ॲप सारखा. फोनवर काही सेकंद शांतता होती. मग गुरु म्हणाले, तू त्यांच्यासारखा का व्हायचं ठरवलंस? तो थबकला. कारण त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. काही दिवसांनी त्याने निर्णय बदलला. त्याने नवीन ॲप तयार केलं. पण ॲप हा व्यवसाय बनवला नाही. त्याने जिममध्ये समुदाय तयार केला. विशेष ट्रेनिंग सुरू केलं. रिकव्हरी झोन तयार केला. लोकांसाठी अनुभव तयार केला. ॲप लोकांना जोडत होतं, पण जिम त्यांचं आयुष्य बदलत होतं. 2 वर्षांनी त्याच्याकडे फक्त सदस्य नव्हते, त्याच्याकडे एक निष्ठावान समुदाय होता. पूर्वी तो विचार करत होता, मी इतरांसारखा कसा होऊ? आता तो विचार करत होता, मी इतरांपेक्षा वेगळा कसा राहू? हा फक्त व्यवसायातील बदल नव्हता, ही ओळखी ही ओळखीतील बदल होता. फॉलोअर्स पासून लीडर बनण्याचा. कारण बाजारात कॉपी करणाऱ्याची कमतरता नसते, पण स्वतःची जागा निर्माण करणारे फार कमी असतात. लोक स्वस्त पर्याय शोधतात, पण वेगळेपणासाठी पैसे मोजतात. आज तुमच्या व्यवसायासाठी फक्त 3 प्रश्न लिहून ठेवा. माझे ग्राहक माझ्याकडे का येतात? अशी कोणती गोष्ट आहे जी स्पर्धक सहज कॉपी करू शकत नाही? नवीन ट्रेंड माझी ताकद वाढवतोय का, की माझी ओळख पुसतोय? लक्षात ठेवा, प्रत्येक ट्रेंडच्या मागे धावणारा व्यवसाय कधीतरी गर्दीत हरवतो, पण स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा व्यवसाय गर्दीला आपल्या मागे चालायला भाग पाडतो. आणि कदाचित खरी रणनीती म्हणजे बाजार कुठे चाललाय हे पाहणं नाही, तर बाजार तिथे पोहोचल्यावर तुम्ही का महत्वाचे असाल हे ठरवणं आहे. धन्यवाद.